आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। चांदीवली विधानसभा के माने जाने वाले कार्य सम्राट आमदार दिलीप मामा लांडे ने एयर कंडीशन शौचालय का किया उद्घाटन। भारी संख्या में उपस्थित रहे लोग। मुंबई के चांदीवली विधानसभा के शिवसेना के कार्य सम्राट माने जाने वाले आमदार दिलीप मामा लांडे ने जरीमरी जंक्शन 90 फुट रोड पर भव्य एयर कंडीशन शौचालय बनाया, जिसका उद्घाटन पटाखों की गूंज ढोल ताशों के बीच आमदार दिलीप मामा लांडे के करकमलों द्वारा किया गया। इस शुभ अवसर पर माजी नगर सेवक हरीश शुक्ला जी, माजी नगर सेवक वाजिद कुरैशी के अलावा शिवसेना के महिला पुरुष युवा कार्यकर्ता पदाधिकारियों के अलावा हजारों की संख्या में स्थानीय लोग उपस्थित होकर आमदार दिलीप मामा लांडे का स्वागत सम्मान किया है। वहीं दिलीप मामा लांडे ने उपस्थित भारी संख्या में लोगों का आभार मानते हुए हृदयपूर्वक स्वागत करते हुए कहा है कि इस रोड पर 20 वर्षों से कचरा का घान होता था। गंदी दुर्गंध से लोग इस रोड से मजबूर होकर गुजरते थे, मगर मैंने चांदीवली विधानसभा का विकास यहां के लोगों के सहयोग और आशीर्वाद से कर रहा हूं। यह तो एक झांकी है, अभी पूरा पिक्चर बाकी है। उनका कहना है कि अन्य विधानसभा क्षेत्र से आए व्यक्ति इस रास्ते से गुजरे और पूछे कि इस विभाग का आमदार कौन है जो इतना सुंदर अच्छा काम किया है, तो हमें बहुत खुशी होगी। गौरतलब है कि आमदार दिलीप मामा लांडे ने ऑटो रिक्शा टैक्सी चालकों के अलावा हर गरीब व्यक्ति के बारे में सोचते हुए इस एयर कंडीशन सुलभ शौचालय के अलावा स्नान करने और कपड़ा धोने के लिए वॉशिंग मशीन तक लगाकर दिया है कि जिन लोगों के पास घर नहीं है, स्नान करने की व्यवस्था नहीं है, कपड़ा धोने का स्थान नहीं है, वो यहां आकर कपड़ा धो सकते हैं। आमदार के इस तरह के सुंदर सोच की लोगों ने सराहना करते हुए स्वागत सम्मान किया है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर जरीमरी क्षेत्र में बने सुंदर शौचालय के उद्घाटन के दौरान लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडे ने क्या कुछ कहा। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। इस वक्त मैं मौजूद हूँ जरीमरी काजूपाड़ा में उपस्थित हुआ हूँ। आपको हम दिखाने का प्रयास करेंगे। काफ़ी यहाँ पर शानदार शौचालय दमदार आमदार मामा के हाथों से हुआ है। काफ़ी गंदगी को लेकर काफ़ी यहाँ के रहवासियों को बहुत ही परेशानी होती है, लेकिन आज हम आपको दिखाने का प्रयास करेंगे कितना शानदार शौचालय बनाया गया है मामा जी के नेतृत्व में। हम जानने का प्रयास करेंगे। मामा जी, आपका स्वागत है हमारे मेट्रो चैनल के माध्यम से। क्या कहना चाहेंगे? आज यहाँ पे तमाम जनता के चेहरे पे खुशियाँ नज़र आ रही है। एक नाविन्यपूर्ण चांगलं शौचालय देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण चांदिवलीमध्ये एक चांगलं शौचालय या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी देण्याचं काम माझ्याकडून पूर्ण झालं। असंच लोकांच्या आशीर्वादाने चांगल्या सुविधा लोकांना मिळाव्यात ते देण्याचं काम माझ्या हातून खडो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद कायम डोक्यावरती पाठीवरती राहो एवढी अपेक्षित करतो। एक चांगलं एअर कंडिशन शौचालय या ठिकाणी कपडे धुण्यासाठी पण मशीन बसवण्यात आलेले आहे। त्याच्याच शेजारी गेले अनेक वर्ष गंदगी होती, घाण होती, कचरा मोठ्या प्रमाणात पडत होता। त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आणि लोकांना बघण्यासाठी, लोकांना आपला स्वतःचा फोटो काढण्यासाठी एक चांगला स्पॉट आणि कुर्ला अंधेरी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चांगला रस्ता दिसावा या दृष्टिकोनातून ते बनवलेलं आहे। सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी एक चांगलं काम हे लोकसेवेसाठी पूर्ण झालं। असेच काम, अशीच लोकसेवा माझ्या हातून घडो। एक चांगलं शौचालय, एअर कंडिशन शौचालय आणि या ठिकाणी या शौचालयाच्या माध्यमातून वॉशिंग मशीन पण बसवलेले आहे। त्या ठिकाणी अंघोळीची व्यवस्था असणार आहे, कपडे धुवायची व्यवस्था असणार आहे। हरीशभाई बोलले तर त्या ठिकाणी इस्त्री पण करून दिली जाईल।
जसं आता वाजिदभाईने सांगितलं, या नाक्यावरती किती घाण होती. ज्या नाक्यावरती हागणदारी असते त्याच ठिकाणी जनतेची वतनदारी करून द्यायचं काम दिलीप मामा करत असतात. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडत. वाजिदभाईने सांगितल्याप्रमाणे शाळेची बस असेल किंवा आपल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आई वडील जात असतील तर रिक्षा सुद्धा व्यवस्थित जात नव्हती. तर त्याच कॉर्नरवरती ते सुशोभीकरण करून तुमच्या समोर एक चांगला स्पॉट बनवायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण झालेलं आहे. 20 वर्षामध्ये अशा पद्धतीने कुणाच्याही डोक्यात आलं नव्हतं. जे कुणाच्या डोक्यात नसतं, जिथं कुणाचं डोकं चालत नाही तिथं दिलीप मामाच्या हृदयात असतं. म्हणून एक चांगला येण्या जाण्यासाठी आपले नातेवाईक असतील, आपलं जे कोण आलं या कुर्ला अंधेरी रस्त्याने, तर त्यांना या ठिकाणी कुर्ला अंधेरी रस्ता एक चांगला सुशोभीकरण दिसलं पाहिजे. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने बनवलेलं आहे. हे फक्त टेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. ये ओनली झांकी है. 1 मई तक आपको पिक्चर दिखाया जाएगा. पिक्चर अभी बाकी है. एक चांगला रस्ता कुर्ला अंधेरीचा मुंबई शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ब्युटिफिकेशन करून, चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून, चांगल्या पद्धतीची विद्युत रोषणाई करून, जे लोक आपल्याकडे पाहत होते की कुर्ला म्हणजे झोपडपट्टी, त्या संपूर्ण मुंबईमध्ये लोकांना दाखवणार की या झोपडपट्टीमधून कमल कसं उगवतं ते या ठिकाणी दाखवून देणार. याच ठिकाणी आपला विभाग कसा स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीकरण होतोय हे तुम्हाला 2 महिन्यामध्ये 1 मे पर्यंत तुम्हाला कुर्ला अंधेरी रस्ता नाल्यापासून ते सिग्नल पर्यंत कसं सुशोभीकरण असतं ते तुम्हाला दाखवून देतो. या 1 महिन्यामध्ये काजूपाड्याचा रस्ता संपूर्ण मुंबई शहरामध्ये चांगला करून देतो. संपूर्ण मुंबई शहरात लोक रस्त्याने गेल्यानंतर विचारलं पाहिजे की या विभागाचा आमदार कोण. पूर्वी इकडे जात असताना आम्हाला चालता येत नव्हतं, आता तर सर्व सुशोभीकरण आणि विद्युतीकरण झालेलं दिसतंय. अशा पद्धतीचं काम करून द्यायची जिम्मेदारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी पूर्ण करून देतोय. विभागातील इतर कामं पूर्ण करण्यासाठी, त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता वाजिदभाई आहेत, हरीशभाई आहेत, माझ्या खांद्याला खांदा लावून आता काम करायला तयार झालेले आहे. आता मोठी ताकद आपल्या बरोबर आहे आणि म्हणून यांच्या सर्वांचा लोकांच्या हितासाठी, लोकांच्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी या सर्वांचं सहकार्य घेऊन या चांदिवलीचा विकास तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लोकांना अपेक्षित असणारा विकास करून द्यायचं काम मी पूर्ण करणार आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात. पुढच्या एका कार्यक्रमाला जायचंय. या दोघांचा सन्मान घेऊन पुढच्या कार्यक्रमाला मी निघतो. एवढीच आपल्याला रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो दमदार आमदार दिलीप मामा ने अपनी बातों को रखा. हमारे मेट्रो दिनांक चैनल के माध्यम से आपने देखा. हमारे चैनल को सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए.